नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मेष लग्नाला रवीची अष्टमातील फळे अभ्यासली. आज आपण होरा मुहूर्त म्हणजे कोणत्या होऱ्यात कोणती कामे करावीत याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया होरा मुहूर्ताविषयी. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपण आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण चला ज्योतिष शिकूया भाग 6 मध्ये वारांची माहिती घेतली होती. वारांची उत्पत्ती कशी झाली, ग्रहगतीचा व वारांच्या क्रमाचा कसा संबंध आहे हे आपण जाणून घेतले. त्यामध्ये होरा हा शब्द आपण शिकलो. बृहत जातकेतील 3ऱ्या श्लोकात वराहमिहिरांनी या शब्दाची माहिती दिली आहे. अहोरात्रामधील प्रथम अ अक्षर व शेवटचे त्र अक्षर त्याजले असता होरा शब्द तयार होतो. होरा साधारण 1 तासाचा असतो, म्हणून इंग्रजीमध्ये अवर म्हणतात. तो यावरून पडला असे समजतात. असो, त्या विषयाकडे आपणास जायचे नाही. मित्रांनो, काळाचे चक्र सतत फिरत असते. जगातील मोठमोठ्या विद्वानांनी काळाला बांधण्याचे प्रयत्न केले, परंतु कोणीच त्यामध्ये पूर्णतः यशस्वी होऊ शकला नाही. या काळाची गती ओळखून त्यातील शुभ व अशुभ वेळ जाणून घेणे म्हणजेच मुहूर्त होय. ज्योतिषशास्त्रात मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण योग्य मुहूर्त आहे का असे ज्योतिषांना विचारत असतो. तुम्ही असेही वाचले असेल की जेव्हा एखादे चांगले काम करायचे मनात येते ते लगेच चालू करावे, कारण असे विचार मनात येणे म्हणजेच शुभ मुहूर्त होय. मित्रांनो, अशी वाक्ये मोटिवेशनसाठी चांगली आहेत, परंतु मुहूर्त म्हणजे एखादे काम चालू करण्यासाठी शुभ वेळ होय. म्हणजे परिस्थिती त्या कामास अनुकूल हवी. जसे जमिनीत बी पेरायला योग्य मुहूर्त कोणता, तर पावसाळ्याच्या सुरुवातीचा, नाही का? म्हणजे त्यावेळी जमिनीत ओल येते व उगवणं व्यवस्थित होते. महाभारतामध्ये सहदेवाला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते, म्हणून धृतराष्ट्र युद्धासाठी योग्य मुहूर्त विचारायला सहदेवाकडे गेला व आलेल्या जातकाला योग्य गोष्टी सांगणं हे आपलं कर्तव्य समजून सहदेवानेही तो मुहूर्त दिला. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करण्यात तो मुहूर्त घालवला जो कौरवांसाठी शुभ होता. मुहूर्त किंवा काळाच्या क्षणाला किती किंमत असते हे रामायणातील एका प्रसंगावरून तुम्हाला समजेल. युद्ध समाप्त झाले होते. महाबली रावण जमिनीवर पडला होता. त्यावेळी श्रीरामांना जाणवले की युद्धात विजयी प्राप्त झाल्यामुळे लक्ष्मणाला गर्व चढला होता. त्यावेळी रामजी लक्ष्मणाला म्हणत, रावण हा प्रचंड विद्वान, प्रकांड पंडित व 4ही वेदांचा ज्ञाता आहे. त्याला काळाचा महिमा माहीत आहे, म्हणूनच त्याने नवग्रहांना आपल्या अधीन केले आहे. काळ गणनेचे पूर्ण ज्ञान रावणाकडे आहे, तर तू रावणाकडून ते जाणून घे, कारण हे ज्ञान फार दुर्मिळ असून ज्याचे ज्ञान फारच कमी लोकांकडे आहे. लक्ष्मणजी जेव्हा रावणाकडे गेले, खरे तर त्यांना जायचं नव्हतं, पण बंधू आज्ञा म्हणून ते गेले. पण रावणाच्या मुखाजवळ जाऊन कालज्ञानाविषयी त्यांनी विचारणा केली. वारंवार विचारले असता पण रावणाने चकार शब्द काढला नाही. म्हणून लक्ष्मणजी परत श्रीरामाकडे गेले व रावणाची तक्रार केली. तेव्हा राम हसले व म्हणाले, भ्राता लक्ष्मण, कोणाकडून काही ज्ञान घ्यायचे असल्यास त्याच्या चरणाजवळ बसावे, ना की मुखाजवळ. लक्ष्मणजींनी परत रावणाच्या चरणाशी जाऊन काळाच्या महिमेविषयी विचारले. तेव्हा रावण म्हणाला की जी व्यक्ती काळाचा महिमा ओळखून काम करते तो निश्चितच आपले लक्ष्य प्राप्त करतो, परंतु प्रत्येक क्षण आपले वेगळे महत्त्व प्रस्थापित करत असतो. त्या क्षणावर त्याची सत्ता असते. एका क्षणात कार्य सुरू केल्यावर यश मिळू शकते, तेच जर दुसऱ्या क्षणी सुरू झाले तर कार्यास अपयश पण देऊ शकते. आपली गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी रावणाने
लक्ष्मणजींना पिंपळाची 7 पाने आणावयास सांगितली व ती एकावर एक ठेवून एका योग्य क्षणी सुईसारखी बारीक लोखंडाची वस्तू त्या 7ही पानांच्या आरपार घातली. लक्ष्मणजींना आश्चर्य वाटले की त्यातील पहिले पान सोन्याचे, दुसरे चांदीचे, तिसरे तांबे, चौथे लोखंड वगैरे धातूचे झाले व शेवटच्या पानात काही बदल झाला नाही, ते जसेच्या तसे राहिले. रावण म्हणाला की पहा, प्रत्येक पानामधून आरपार जायला या सुईला एका क्षणाचा किंवा क्षणाच्या 100वा भाग लागला असेल, पण तेवढ्यात प्रत्येक पानावर वेगवेगळा परिणाम झाला. एवढा सूक्ष्म, अतिसूक्ष्म काळमहिमा असतो. त्याचे ज्ञान सध्या तरी आपल्याकडे नाही, परंतु ही गोष्ट आपणास त्याचे महत्त्व सांगते. ज्योतिषशास्त्रामध्ये आपण शुभ कार्यासाठी योग्य लग्न पाहतो, योग्य नक्षत्र, गुरुबल, चंद्रबल वगैरे विचारात घेतो. परंतु ते सुद्धा किती स्थूल आहेत हे वरील गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल. असो, तरीसुद्धा सामान्य जनांना कोणत्या कामासाठी कोणते नक्षत्र, कोणते लग्न शुभ ही माहिती नसते व पंचांगाचे ज्ञान नसते. म्हणून त्यांच्यासाठी होरा मुहूर्त हे प्रकरण उपयोगी पडेल. एका दिवसात 24 तास असतात व प्रत्येक तासावर एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. तो त्या तासाचा होरा होय. म्हणजे एका दिवसात 24 होरे असतात. अधिक माहितीसाठी तुम्ही आपला भाग क्रमांक 6 पाहावा. तर खालील होरा कोष्ट करून कोणत्यावरी कोणता होरा असतो हे तुम्हाला कळेल. जसे रविवारी प्रथम होरा रवीचा, दुसरा होरा शुक्राचा, तर मंगळवारी 5वा होरा चंद्राचा वगैरे. होऱ्यामध्ये पण शुद्ध होरा व अशुद्ध होरा असे प्रकार असतात. अशुद्ध होरा म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून 1 तासाचा एक होरा समजावा. जसे सकाळी 6 ते 7 हा पहिला होरा, 7 ते 8 दुसरा होरा. परंतु काय प्रत्येक ठिकाणी सूर्योदय सकाळी 6 वाजता होत नाही. म्हणून पंचांगातून गणिताने आपल्या गावाचा सूर्योदय जाणून घ्यावा व तेथून पुढे 1 तासाचा एक होरा जाणावा. पंचांग येत नसेल तरी गुगलवर आजचा सूर्योदय असे टाकले व गावाचे किंवा जिल्ह्याचे नाव दिले तरी सूर्योदयाची वेळ तुम्हाला कळून जाईल. त्या ग्रहाच्या होऱ्यात त्या ग्रहाने दर्शवलेल्या गोष्टी कराव्यात असे ज्योतिषशास्त्र सांगते. कुंडलीमध्येही या होऱ्याचा वापर कसा करता येतो ते पहा. ही कुंडली पहा. हा प्रश्न शुक्राच्या होऱ्यावर एका स्त्रीने विचारला की नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत जाण्यासंबंधी तिचा प्रश्न होता. कारण मंगळाशी युती सोडून शुक्र राहू म्हणजे परपुरुषाशी युती करायला चालला आहे. असो, तर कुंडलीतील त्याचा वापराबद्दल आता बोलत नाही. आपण कोणत्या होऱ्यात कोणते कार्य करावेत ते जाणून घेऊया. रवी होरा. रवी हा सरकार, वडील, आत्मा, आरोग्य, मानसन्मान याचा कारक. म्हणून रवी होऱ्यावर मैत्री, मदत, नवीन करार करणे, सरकारी अधिकाऱ्यास भेटणे, सरकारी कामाला सुरुवात करणे, मोठ्या लोकांशी पत्रव्यवहार, त्यांना फोन करणे, नोकरीसाठी वा बढतीसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी शब्द टाकणे इत्यादी गोष्टी कराव्यात. कर्ज देणे, घर बांधणे, गृहप्रवेशासाठी हा होरा निषिद्ध आहे. या होऱ्यात विचारले जाणारे प्रश्न रवीच्या कारकत्वानुसार वा मगाशी आपण उदाहरणं पाहिले तसे कुंडलीतील स्थितीवर अवलंबून असते. या होऱ्यात हरवलेली वस्तू पूर्व दिशेस शोधावी. चंद्रहोरा. चंद्र हा सुखाचा कारक असल्याने तसा सर्व कार्यास शुभ होय. विशेषतः जलपर्यटन, लहान प्रवास, पाण्याची संबंधित गोष्टी जसे बागायत वगैरे, देवीची आराधना करणे ह्या होऱ्यात शुभ आहे. नवीन संशोधनास, मातेची सेवा करणे, आईसोबत वेळ घालवणे, तिच्याशी संबंधित कामे करणे इत्यादी शुभ. जाहिरात देणे, लहान मुलांसोबत वेळ घालवणे इत्यादी शुभ. परंतु या होऱ्यावर नवीन वस्त्रे परिधान करू नयेत, लहान जनावरांची खरेदी करू नये, उसने पैसे देऊ नयेत. या होऱ्यावर जर कोणी सल्ला दिला तर त्यावर जरूर विचार करावा.
मंगळ होरा. मंगळ हा रागीट, तापट, पराक्रमी ग्रह असल्याने युद्ध, भांडणे, धाडसाची कामे, दुसऱ्यावर छाप पाडण्यासारखी कामे या होऱ्यात करावीत. वादविवादात यश मिळते. हा होरा चालू असताना लग्नाची बोलणी, लग्न मुहूर्त ठरवू नयेत. या होऱ्यात कळलेल्या गोष्टीवर शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. जलप्रवास, रेल्वे प्रवास करू नये. या होऱ्यात हरवलेली वस्तू सापडणे तसे अवघड असते, तरी पश्चिमेस शोधावी. घाईगडबडीत उतावळेपणाने निर्णय घेऊ नयेत. नवीन मित्र जोडू नयेत. बुधाचा होरा. बुध हा बुद्धिदाता, लिखाणाचा कारक म्हणून पत्रव्यवहार, लेखनकला, नवीन पुस्तक लिहिणे, भाषण करणे, पाठांतर करणे, बौद्धिक कार्य करावीत. शाळेत ॲडमिशन घ्यावे, ज्ञानप्राप्तीची कामे करावीत, विनोद सांगावा, प्रवास करावा, पुस्तके विकत घ्यावीत. या होऱ्यात हरवलेली वस्तू उत्तरेस सापडते. निरोप समारंभ, आर्थिक व्यवहार, सल्लामसलत इत्यादी गोष्टी कराव्यात. या होऱ्यात भांडणे करू नयेत. कोर्ट केस दाखल करू नये. तर गुरुचा होरा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यास शुभ होय. पैशाचे व्यवहार, मोठ्या लोकांशी मैत्री, बँकेचे व्यवहार, ईश्वर सेवा, धार्मिक स्थळांना भेटी देणे, देवदर्शनासाठी घरातून बाहेर पडणे, गुरुची सेवा करणे, ज्ञानप्राप्ती करणे, संकट टळण्यासाठी उपाययोजना करणे, विवाहाची बोलणी करणे, कोणतेही मंगल कार्यास शुभ, यज्ञ करणे, कायदेविषयक सल्ले घेणे, दानधर्म, वकिलांशी भेटणे, नवीन व्यापार चालू करणे शुभ. गुरु हा विस्तार करणारा ग्रह असल्याने नवीन व्यापारास चांगला. या होऱ्यावर वस्तू हरवल्यास ईशान्येला शोधावी. या होऱ्यात कोणी तुम्हाला शब्द दिला की तो विश्वासार्ह असतो. शुक्राचा होरा. शुक्र हा सुंदर, स्त्रीकारक, कलेचा कारक असल्याने या होऱ्यात व्यापार, सट्टे, कायदेशीर गोष्टी, विवाह, प्रेमाची कबुली देणे, समागम, औषध घेणे, सजावट करणे, नवीन कला, संगीत शिकणे, नवीन वस्त्र, अलंकार वापरणे हे शुभ होय. मुलीचे लग्न जुळत नसता शुक्रवारी शुक्राच्या होऱ्यात मुलीचा बघण्याचा कार्यक्रम करावा. तिला हिरवी साडी नेसवावी व या होऱ्यात हरवलेली वस्तू पश्चिमेस सापडते. शनीचा होरा. शनीचा होऱ्यात दुःख मिळते, कारण हा मृत्यू, म्हातारी व्यक्ती, दुःख, विलंब याचा कारक ग्रह आहे. म्हणून कोणत्याही कार्यास शनीचा होरा अशुभ समजावा. तरी स्वतःची स्थावर प्रॉपर्टी विकण्यास हा होरा बरा. विशेषतः प्रवास, केस कापणे, ऑपरेशन, औषध घेणे, नवीन वस्त्र धारण करणे इत्यादी गोष्टी करू नयेत. या होऱ्यात कोणी आजारपणाविषयी प्रश्न विचारला, विशेषतः व्यक्ती जगेल की मरेल अशा स्वरूपाचा प्रश्न असेल तर व्यक्ती जगत नाही. असे ग्रहानुरूप कार्य करावीत. मित्रांनो, तुम्हाला ज्योतिषविषयक माहिती उपयोगी वाटत असतील तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आज येथेच थांबू. धन्यवाद.